नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 8 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहरात पावसाचा कहर, वादळी वाऱ्यामुळे इमारतीवरील पत्र्याचे छत, फ्लेक्स बोर्ड उडून गेले। महामार्गावर पत्र्याचे छत पडल्याने वाहतूक तासभर खंडित। कोरेगाव शहर व तालुक्याला शनिवारी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने चांगला झोडपून काढला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या इमारतीच्या टेरेसवर असलेले पत्र्याचे शेड उडून सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर आझाद चौकात येऊन पडले। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। शहरातील बहुतांश घरावरील पत्रे उडाले असून रस्त्यावर उभारण्यात आलेले फ्लेक्स देखील वाऱ्याने उडून गेले आहेत। शहरात येणारे सर्वच रस्ते बंद झाले असून ठिकठिकाणी छोटी मोठी झाडे पडली आहेत। वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे। पावसाचा जोर ओसरल्यानंतर 6 वाजल्यापासून प्रशासकीय यंत्रणेने जेसीबीद्वारे रस्त्यावर पडलेली झाडे, झुडपे, पत्र्याचे शेड आणि फ्लेक्स बोर्ड काढण्यास सुरुवात केली असून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरळीत केली जात आहे। एकूणच 2 तासात पावसाने कोरेगावकरांना अक्षरशः झोडपून काढले। अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच असा मोठा पाऊस कोरेगावकरांना पाहावयास मिळाला। कोरेगाव शहर व तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान केले। वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की 50 वर्षाची जुनी मजबूत झाडे, मोठे इमारतीवरील पत्रे, पत्र्याचे छत उन्मळून पडले। सुमारे अर्धा तास वाऱ्याच्या वेगात पत्रे हवेत उडत होते। सातारा जकात नाका येथील एका दुकानासमोर पत्र्याचे छत घेऊन येऊन दुचाकीवर पडले। त्यामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले। त्याचबरोबर भले मोठे पत्र्याचे छत आणि लोखंडी कैची अँगल असा सांगाडा सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर आझाद चौकात पोस्ट ऑफिस समोर येऊन पडले। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खंडित झाली होती। खंडाळा जयसिंगपूर राज्यमार्ग यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर झाडे उन्हाळ्यात पडल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती। सुमारे तासभर एसटीची वाहतूक ठप्प झाली होती। शहरातील रस्ते जलमय झाले असून शेतामध्ये पाणी साचले आहे। नवीन एसटी स्टँड रस्ता, केदारेश्वर मंदिर रस्ता या शहरातील अंतर्गत भागात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती। सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पावसामुळे खंडित झालेल्या वीज पुरवठ्याने नागरिकांची गैरसोय झाली। शहरातील सखल भागात पाणी साचले होते तर नाले पाण्याने भरून वाहिल्याने गटारातील पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आले होते। शहरी भागासह ग्रामीण भागाला पावसाने जोरदार तडाखा दिला। विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला। महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी भर पावसात प्रयत्न करत होते। अनेक गावांमध्ये पत्र्याचे शेड देखील वाऱ्याच्या जोराने मोडून पडले आहेत। वादळी वाऱ्याची तीव्रता इतकी प्रचंड होती की इमारतीवरील पत्रे 500 ते 700 फुटापर्यंत उडून जाऊन पडले। त्यातून मोठे नुकसान झाले। अनेक ठिकाणी ऊसाचे पीकही भुईसपाट झाले। अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले। हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीसाठी व अन्य पिकांसाठीही उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। कोरेगावकरांनी अनुभवले सुनामीचे वारे, मोठी नासधूस। कोरेगाव शहर व परिसरात पहिल्यांदाच सुनामीचे वारे अनुभवायला मिळाले। दुपारी 4:30 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते व उकाडा जाणवत होता। गेले 2 दिवस पाऊस सुरू होता, मात्र शनिवारी पाऊस पडेल अशी चिन्हे नव्हती। अचानक पूर्वेकडून पश्चिमेस वादळी वाऱ्यास सुरुवात झाली आणि काही क्षणात सुनामी सारखे वारे वाहू लागले। जोरदार आवाजात इमारतीवरील पत्रे, पत्र्याचे छत, रस्त्यावरील फ्लेक्स बोर्ड, रस्त्यावर कुंपणासाठी लावलेले पत्रे उडून गेले। अर्धा तास पत्रे हवेत उडत असल्याचे चित्र दिसून येत होते। अनेकांनी मोबाईलमध्ये त्याचे शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल केले। एकूणच या वादळी वाऱ्यात जोरदार पावसामुळे कोरेगावकर भयभीत झाले होते। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात धोवाधार पाऊस। तब्बल 4 वर्षांनंतर कमंडलू नदीला पूर पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागाला गेले 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे। शनिवारी देखील पावसाने जोरदार बॅटिंग केली। धुवाधार पावसामुळे अंभेरी, देवदरी येथील सह्याद्री पर्वत रांगेत उगम पावणाऱ्या कमंडलू नदीला तब्बल 4 वर्षांनंतर पूर आला असून हा पूर पाहण्यासाठी रहमतपूर परिसरातील नागरिकांनी सायंकाळी 5 वाजता अलोट गर्दी केली होती। रहमतपूरसह अपशिंगे, अंभेरी, साप, वेळू, बेलेवाडी भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहे। कमंडलू नदी व कापूर ओढ्याला 4 वर्षांनंतर पूर आला असून जुन्या रामाच्या पुलावर तसेच नागोबा मंदिराच्या पुलावर नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती। विशेष म्हणजे गेले 4 वर्षात अपेक्षित पाऊस न झाल्याने कमंडलू नदी आटली होती। सलग 3 दिवस पाऊस पडत असल्याने कमंडलू नदीला पूर आला आहे।
मान तालुक्यातील विरकरवाडीत लांडग्याच्या हल्ल्यात 15 मेंढ्यांचा मृत्यू, बऱ्याच मेंढ्या गायब. मेंढपाळामध्ये भीतीचे वातावरण. मान तालुक्यातील विरकरवाडी येथे शिंदेवस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास लांडग्याच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात मेंढपाळ रावसाहेब भानुदास शिंदे यांच्या 15 मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर बऱ्याच मेंढ्या गायब झाल्या आहेत. मेंढपाळांना पाऊस व विजांचा कडकडाटामुळे शनिवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. दरम्यान या हल्ल्यामुळे मेंढपाळामध्ये भीतीचे वातावरण असून मान तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रमोद गावडे यांनी मेंढपाळाला जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी वन विभागाकडे केली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विरकरवाडी येथील मेंढपाळ रावसाहेब भानुदास शिंदे यांनी शुक्रवार दिनांक 7 जून दिवसभर मेंढ्या चारण्यासाठी रानात नेल्या होत्या. मेंढ्या चारून नेहमीप्रमाणे रात्री वाडग्यात मेंढ्या कोंडल्या होत्या. मध्यरात्री विजेच्या कडकडाटामध्ये पाऊस सुरू होता. दरम्यान 3 ते 4 लांडग्याच्या कळपाने 3:30 वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात 15 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे, तर बऱ्याच मेंढ्या गायब झाल्या आहेत. अजून त्या सापडल्या नाहीत. परिक्षेत्र वन अधिकारी केंद्रे तलाठी आकडमल यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता घटनास्थळी जाऊन मृत मेंढ्यांचा पंचनामा केला आहे. 1 ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून लांडग्याचा असाच धुमाकूळ सुरू राहिल्यास मेंढपाळासमोर मोठी समस्या उभी राहणार आहे. त्यावर तोडगा काढण्याची ही मागणी डॉक्टर प्रमोद गावडे यांनी वन विभागाकडे केली. साहेब भानुदास शिंदे जवळजवळ 25-30 वर्ष झाली आहे. मी पाळतो आणि विकतो. पावसामुळे काय बाहेर आले नाहीत, त्यामुळे लांडगं कोणी आलं 2-3-4 लांडगं होतं. ते नेमकं ती एक वाघरे शिरला वही करून, आणि बाकीचं 3 वाघरेतली मेंढर काढली बाहेर. त्यानं करेल जशी वाघरेतली मेंढर बाहेर काढली, त्याने जशी ही निघतेली तशी त्याने ते डिरळ पाडलं सगळ्या बकऱ्यांचं. आणि 3 जी बेपत्ता झाली ती अजून काय गावली बी नाही. त्याने आम्ही आज मसवडच्या हद्दीमध्ये विरकरवाडीमध्ये शिंदे वस्तीला परत एकदा लांडग्यांच्या टोळीनं मेंढपाळांच्या वाडग्यावरती हल्ला केलेला आहे. जवळजवळ 15-16 मेंढ्या त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत. मान देशामध्ये विशेष करून आटपाडी, माळशिरस, मान, खटाव, सांगोला ह्या भागामध्ये लांडग्यांचे असणारे मेंढ्यांच्या कळपावरचे हल्ले वाढत चाललेले आहेत. निश्चितपणे शासन लांडग्यांच्या संवर्धनासाठी ह्या भागामध्ये काम करते, परंतु आता नुसताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि काय रानाला गेलेले, पाटण भागामध्ये, कराड भागामध्ये गेलेले, सातारा भागामध्ये, कोकणामध्ये गेलेले मेंढपाळ आता परतीचा प्रवास त्यांचा चालू झालेला आहे. हे सगळे मेंढपाळ आपापल्या भागामध्ये येणार आहेत आणि हे असणारं लांडग्यांचं संकट अतिशय घातक आहे. आणि ह्या संकटावर मात करण्यासाठी मेंढपाळांच्या मध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे. अर्थव्यवस्थेचा, त्यांच्या असणाऱ्या आर्थिक उलाढालीचा, रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हा जो मेंढपाळ व्यवसाय करलेला त्याच्यावर जर गदा आली, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर नुकसान व्हायला लागलं तर ते निश्चितपणे चिंताजनक आहे. यासाठी शासनानं, प्रशासनानं पावलं उचलली पाहिजेत. आक्रमकपणे थोडंसं काम केलं पाहिजे. त्याच्याकरून विशेष करून ग्राम पातळीवरती, गाव लेवलवरती एक समिती स्थापन करावी. त्याच्यामध्ये मेंढपाळ असतील, तिथं असणारा पोलीस प्रशासनाचा अधिकारी असेल, महसूल प्रशासनाचा अधिकारी असेल आणि त्याच्याबरोबर वन विभागाचा अधिकारी यांची एक समन्वय समिती स्थापन करून कशा प्रकारे हे असणारे लांडग्यांचे हल्ले थांबवता येतील, लांडग्यांच्यापासून होणारं नुकसान कसं थांबवता येईल, यासाठी शासनानं आणि विशेष करून मान, खटाव, आटपाडी, सांगोला तालुक्याला प्रशासनानं त्वरितपणे पावले उचलावी आणि ह्या असणाऱ्या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला वाचा फोडावी. पुणे अपघात प्रकरणातील बिल्डर विशाल अग्रवालच्या महाबळेश्वर येथील MPG क्लब हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर अखेर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई. पुण्यातील पोरसे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन बाळाचे वडील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल याच्या MPG या हॉटेलवर अखेर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार शनिवारी सकाळी 10 वाजता जोरदार कारवाई करण्यात आली. प्रशासनाने अत्यंत गोपनीयरित्या ही कारवाई राबवली. या कारवाईमुळे महाबळेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे.
MPG क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले असल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. मात्र पुण्यातील अपघात प्रकरणानंतर हे हॉटेल प्रशासनाच्या रडारवर आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे येथील दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे थेट आदेश दिले होते. त्यानुसार सुरुवातीला हॉटेलमधील बार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केला होता. त्यानंतर महसूल आणि नगरविकास प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेलमधील बेकायदेशीर बांधकाम काढण्याचे आदेश दिले होते. शनिवारी सकाळपासून प्रशासनाने मोहीम हाती घेतली. प्रचंड पोलीस फौजफाट्यात JCBद्वारे अनधिकृत बांधकाम काढले जात होते. यावेळी वरिष्ठ अधिकारी स्वतः तळ ठोकून होते.